त्याचं नाक कसं होतं? म्हणजे मिशी होती त्याला? हा आठव आठव, प्लीज आठव ना. बोल ना प्लीज. अगं बोल ना, काय झालं? इंदू इंदू ऐक ना, एवढा वेळ घेऊन नाही चालणार. अगं आपल्याला घाई करावी लागेल. प्रेरणा कुठे असेल? त्याला मिशी होती की नाही एवढं सांग. अगं स्केच पूर्ण होईल ना. एक मिनिट थांबा जरा. एक मिनिट. तुम्ही असं प्रेशराईज नका करू. तिला आठवतंय, ती सांगतेय. इंदू आठवतंय ना? हा सांग, शांतपणे आठव आणि सांग. मिशी होती का नाही कळलं नाही. म्हणजे त्यानं मास्क घातला होता. अरे यार, सॉरी, मला नाही आठवते काही. इंदू 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 हे बघ, प्लीज प्लीज तू रडू नकोस. हे बघ, यात तुझी काही चूक नाहीये. तुला कुठे माहित होतं की या सगळ्याचा संबंध प्रेरणाताईंशी असणार आहे? तुला आयडिया नव्हती ना ग? तू नको काळजी करूस, सगळं ठीक होईल. सॉरी सॉरी. नाही तू नको सॉरी म्हणूस प्लीज. अदू तू आतमध्ये चल, आराम कर. ठीक आहे वल्लरी, मी आणि श्वेता पण निघतो आता माझ्या घरी. पण त्याआधी मी इंदूला दाखवू का बेडरूम कुठे? इंदू चल, तू आराम कर आता, आराम कर. सॉरी. इंदू आराम कर, चल सावकाश. हे बघ, इथे बेडरूम आहे. तुला जर काही लागलं. अजित भाऊजी, हे बघा, तुम्ही असे हताश नका हो. तुम्ही असे खचून गेलात तर कसं चालेल? माझी पूर्ण खात्री आहे आपल्याला प्रेरणाताई सापडणार आहेत. खरंच. प्रेरणा, अय प्रेरणा, अरे बघ ना, आपल्या लग्नाची पत्रिका. ये बघ 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 लवकर बरं. ये हे बघ, हे बघ. अरे बघ ना आपल्या लग्नाची पत्रिका. अरे पाय ना, तू ना त्या अजितच्या हॉटेलची ती फडतूस बिलं पाहतेस आणि आपल्या लग्नाची पत्रिका नाही बघत. तू आहे ना पत्रिका वाचूनच बघ, तुला दाखवतो बघ. हे बघ, हा माझ्या लग्नातला फोटो आणि हा आपल्या लग्नाचा फोटो, ज्यातून तू पळून गेली होतीस. पण मी काय केलं बघ, दोन्ही फोटो एकत्र आणले. अन्ना केदार के प्यार की ताकद. वा 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 वा. प्रेरणा, पत्रिका वाच ना. नाही वाचणार? मीच वाचतो. कुर्यात सदा मंगलम. श्री गणेशाय नमः. श्रीराम प्रसन्न. श्री कुलदैवत प्रसन्न. तर आमच्या येथे श्री कृपे करून आमचा सुपुत्र चिरंजीव अण्णा केदार. कोण रे बाबा, कोण कोण अण्णा केदार? मीच. आणि ची सौका प्रेरणा. प्रेरणा कोण बाबा, प्रेरणा कोण? कोण असेल बरं ही गोड मुलगी? अरे बापरे, समोर बसलेली पोरगी तर प्रेरणा आहे ना. तर ची सौका प्रेरणा म्हणजे तू. यांचा शुभविवाह करण्याचे योजने आहे. विवाह स्थळ कुणाला पण सांगायचं नाही. आणि विवाहाचा मुहूर्त भेटे तो टाइम पकडायचा. तर
आमच्या प्रेरणाच्या लग्नाला यायचं नाही हो. चिवचिवणाऱ्या चिमण्या वल्लरी, तेजा, श्वेता, मनोज आणि लग्नाचे व्यवस्थापक कोण? आमचा प्रेरणाचा मानलेला भाऊ रघु गाडवे आणि रडणारी वाजंत्री मंडळी अजितराव, 4 मुलं पायवाले. मग भारी पत्रिका बनवली आहे मी, 1 नंबर. ए प्रेरणा, ही पत्रिका आपण अजितला पाठवायची का? अरे बोल ना. अरे बोलव ना. मी तर म्हणते पाठवच पत्रिका. काय रे अण्णा, अजित इथे आला तर तू जिवंत राहशील का? राहशील? ए प्रेरणा, जास्त बोलते का तू? काय करणार आहे का तुझा आजी तिकडे येऊन? काय करणार आहे? आपल्या लग्नाच्या उष्ट्या पत्रावळ्या उचलणार आहे तो. पत्रावळ्या तर तो उचलेलच, पण त्या आपल्या लग्नाच्या नाही, तुझ्या 13व्याच्या असतील एवढं लक्षात ठेव. काय गो प्रेरणा, एवढा सगळा खर्च केला पत्रिकेचा, सगळा वाया घालवला तू. खूपच बोलते राव तू. नाही, तुला आशा ऐकणार नाही. थांब, तुला तर ना मी जास्त बोलते का तू? जास्त बोलते. रेस्ट इन दिस. मनोज दादा हळूच. सॉरी सॉरी, खूप दुखलं का? नाही थोडंच. आदू, हे हळदीचं दूध घे आणि जरा आराम करा. मी वल्लरी सोबत प्रेरणाला शोधून येते जरा. इंदू ऐक, तू आत्ता प्रेरणाताईंना शोधायला नको येऊस. तू ज्या कामासाठी आली आहेस ती कामं तर मागेच राहतात. तुमची पैशाची बॅग चोरीला गेली आहे, ती शोधायची आहे. शिवाय बिल्डरला जाऊन भेटायचंय. हे बघा, तुम्ही प्रेरणाताईंची काळजी नका करू. आम्ही आहोत ना, आम्ही बघतो काय ते. अगं वल्लरी, असं काय बोलती तू? घरातला एखादा सदस्य संकटात असेल तर दुसरे शांत बसतात का? ऐक ना, ती संकटात असताना मला माझी कामं सुचणार नाहीयेत. आपण जाऊ, तू चल. इंदू ऐक माझं. हे बघ, प्रेरणाताईंना शोधणं जितकं महत्वाचं आहे ना, तितकंच गावाकडच्या मुलांसाठी शाळा सुरू करणं आहे का? तू नको काळजी करूस प्रेरणाताईंची. मी आणि हे आहोत ना, आम्ही जाऊन शोधणार आहोत त्यांना. आम्ही बघू काय ते. प्लीज. अगं पण तू एकटी काय काय करणार आहेस ग? खरं सांगायचं तर आता मला तुझं कौतुक वाटतंय. तुझ्यावर आता एवढं मोठं संकट आलेलं असताना सुद्धा तू आमची मदत करायला तयार झालीस. खरंच खूप निस्वार्थी आणि कोणी मुलगी आहेस का? ते सगळं काही नाही, मला तुझ्या सोबत येऊ दे. तू एकटी काय काय इंदू, करणार आहेस इंदू, तू? ऐक ऐक, अदू, दोघांनी ऐका. काय वल्लरी बरोबर बोलते. काय की इथे प्रश्न फक्त बिल्डरला भेटण्याचा नाहीये, त्याच्यासोबत डील फायनल करून डॉक्युमेंट्स वरती सह्या सुद्धा कराव्या लागतील आणि त्यासाठी तुम्हा दोघांना तिथे हजर असणं गरजेचं आहे. बरोबर बोलतात हे. आणि हे काम लवकरात लवकर करा. एकदा का शाळा सुरू झाली की लाखो मुलांच्या शिक्षणाचा मार्ग खुला होईल. बरोबर बोलताय तुम्ही मनोज दादा. पण खरं सांगू, आम्हाला असं वाटतंय की या मोठ्या शहरात आमचा काही मेळ लागणार नाही म्हणून. फक्त एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही आमच्या सोबत येताल का? अरे विचारतोयस काय? येईन ना. कॅन्सल. फायनल. अण्णा, रघु, हो? ए रघु, काय रे काय? मी माझ्या लग्नासाठी माझ्या डोक्याला बाशिंग ट्राय करतोय आणि तू त्याच्या आधीच गुडघ्याला बाशिंग बांधून आला का रे स्वतःच्या लग्नासाठी?
अय रघु, एवढी सुंदर मुलगी कशी काय हो म्हणाली रे तुला? अण्णा तुम्ही समजताय तसं नाहीये नाहीये. तुम्ही सांगितलेलं ना त्या मास्टर माइंडला घेऊन ये, हीच ती मास्टर माइंड. हो ताई, गावातल्या मुलांसाठी शाळा काढायची तुमची ही कल्पना खूप छान आहे. तुम्हाला सांगतो ताई, मी आजवर अनेक 5 स्टार हॉटेल्स आणि उंची मॉल्स बांधलेले आहेत. भारताबाहेर देखील 8 देशामध्ये माझा बिझनेस चालतो. तेव्हा क्वालिटीबद्दल तुम्ही काहीही काळजी करू नका. अगदी तुम्हाला हवी तशी शाळा बांधून मिळेल. आणि असं आहे की पैसा काय कोणीही कमवेल हो, पण आपण समाजाप्रती सुद्धा काहीतरी देणं लागतोच ना. तेव्हा काळजी करू नका, अगदी छान शाळा बांधून मिळेल तुम्हाला. ही शाळा इंटरनॅशनल लेवलची असेल, म्हणजे इथली मुलं थेट ऑलिम्पिकला जातील. सर तुमच्या बोलण्यानेच आमच्या मनाला उभारी आली बघा. तुम्ही असं सांगत होते ना तर आमच्या डोळ्यासमोर अशी खरोखरच शाळा उभी राहील. सर, विठूच्या वाडीतल्या मुलांसाठी शिक्षणाची दारं उघडावीत हे एकमेव स्वप्न घेऊन आम्ही दोघं इथपर्यंत आलोय बघा. हो, मग तुम्ही काही काळजी करू नका. मी आता डॉक्युमेंट्स बनवायला सांगतो. तुम्ही असं करा, तुम्ही एक टोकन अमाऊंट द्या, म्हणजे मग आपण परवापासून कामाला सुरुवातच करूया. काय टोकन अमाऊंट? हो, कुठलंही डील करताना टोकन अमाऊंट द्यावंच लागतं ना. ॲक्च्युली तुमचं बरोबर आहे सर, पण काय आहे की हे दोघं नाशिकवरनं इथे आले तेव्हा त्यांची पैशांची बॅग चोरीला गेली आहे. सो पण तुम्ही काळजी करू नका सर, तुमचे सगळे पैसे तुम्हाला पोहोचवतील. तुम्ही काम सुरू करा. अहो, काय बोलताय काय तुम्ही? काम सुरू करा म्हणजे काय? हां, मी काय इथे चॅरिटी सुरू करून बसलोय का? नाही ना. अहो, बिझनेस आहे माझा, आणि बिझनेस पैशावर चालतो. खरं सांगू का, वल्लरी मॅडमनी रेकमेंड केलं नसतं तर मला एवढा वेळ देता आला नसता तुम्हाला. मला एक कळत नाही, तुमच्याकडे जर पैसेच नसतील तर मग हे शाळा वगैरे बांधायच्या भानगडीत तुम्ही का पडता? हे खूळ डोक्यातनं काढून टाका. खूळ नाहीये, ध्यास आहे माझा. सर, आम्ही तुमचे पैसे लवकरात लवकर देऊ. तुम्ही काम तर सुरू करा ना प्लीज. हे बघा ताई, मला उगाच बोलायला लावू नका. येत्या 2 दिवसात मी सिंगापूरला जातोय आणि बहुतेक 3 ते 4 महिने मी तिथलं प्रोजेक्ट सांभाळणार आहे. तेव्हा ह्या 2 दिवसात जर तुम्ही मला पैसे आणून दिले तर मी तुमचं काम सुरू करू शकेन. अन्यथा विसरावं सगळं. जाऊ द्या, कॅन्सल द डील. ओके? ए पोरी, अरे कशाला असं करायचं? मस्त घर बसायचं, भांडी घासायची, शिलाई मशीन चालवायची, गोळ्या कशाला चालवायच्या? हा? एक आपे नाही नाही, तसं नाही. म्हणजे काय दुश्मनी आहे आमच्या वकिलीनबाई सोबत तुझी? वल्लरी सोबत दुश्मनी काय? माझं ना त्या बल्लारीशी काही घेणं देणं नाहीये. त्या इंद्रायणी आणि अधोक्षजला मारण्यासाठी मी इथे आले होते, पण तुझा हा फालतू माणूस मला इथे घेऊन आला आणि माझा सगळं प्लॅन फिसकटला. काय इंद्रायणी आणि काय ते अधोक्षज. अरे काय नाव आहे यार? कोण आहे ती माणसं? वल्लरीची मैत्रीण आहे नाशिकची, आणि तो नवरा आहे तिचा. ध्यानात आलं माझ्या. म्हणजे नाशिकच्या त्या बाईला खपवायला या बाईने गोळी चालवली आणि आपल्याला वाटलं का आपल्या वकिलींबाईवर हल्ला झाला. गोळा झाला सगळा. नाही पण काय काय दुश्मनी काय त्या इंद्रायणी सोबत तुझी? तुला कशाला सांगू? मला काही गरज नाही हा माझा प्लॅन कोणाला सांगायची. आणि ये पुन्हा जर बळजबरीने मला असं घेऊन आलास ना, ही जर चूक केलीस ना तर भस्म करून टाकेल सगळ्यांना. काय काय भस्म करून टाकेल. काय म्हणाली? भस्म? हा मला